Hello, I am SB Malkani from Srimati Akkate Nana Naja School and Junior College, Datwad. Hello friends, once again I welcome all of you. In this video, we are going to learn a lesson written by R.K. Narayan. The name of the lesson is Book Review. Swami and friends. Now we will see the lesson Book Review Swami and Friends by R.K. Narayan. R.K. नारायण या भारतीय लेखकानं लिहिलेल्या स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाचं परीक्षण त्यांनी कशा पद्धतीने केलं आहे त्याबद्दलची माहिती आपण ह्या पाठामध्ये बघायचं आहे. अ लिटल बिट अबाउट द बुक या पुस्तकाबद्दल थोडीशी माहिती. इन दिस लेसन वी आर गोइंग टू स्टडी अबाउट अ बॉय हुज नेम इज स्वामी who is very mischievous. Second thing is about this book, the language, the grammar used in this book. And in the last stage, we are going to study about the writer, how many books he has written, means his contribution to the nation. आपण पूर्ण पाठामध्ये स्वामी या मुलाबद्दलची माहिती, तो कसा आहे, तसेच या पुस्तकामध्ये कशा प्रकारची भाषा आणि कशा प्रकारचं व्याकरणाचा उपयोग केला आहे आणि शेवटी R.K. नारायण यांनी लिहिलेल्या पुस्तकाबद्दलची माहिती आपण ह्या पाठामध्ये बघायचं आहे. अ लिटल बिट अबाउट द बुक या पुस्तकाबद्दल थोडासा माहिती. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉयलर्स, so I would rather give a glance into the book without mentioning any events or plots of the story. पुस्तकामध्ये मी काहीतरी उल्लेख केला तर मला बिघडवण्यासारखे म्हणून चुकीच्या पद्धतीने समजले जाऊ शकते, म्हणून मी कोणत्याही घटनेचा वा कथेच्या भागाचा उल्लेख न करता पुस्तकातून सहज नजर टाकू शकतो किंवा टाकतो. या पहिल्या पॅराग्राफमध्ये इन द फर्स्ट पॅराग्राफ, spoilers means a person or thing that spoils something म्हणजे बिघडवणारे, आणि plot means the main events of a play, novel or film, नाटक, कादंबरी किंवा चित्रपटाचा भाग. These are new words in the first paragraph. Now second para, Swami is a mischievous little kid of about 10 years old and living in the era where India was under the British rule. Like most kids of that age, Swami is a kid who cannot stay at one place and absolutely hates school. Even worse, mathematics. School is his absolute nightmare. Anyway, the story unfolds around the happenings of this kid and how he constantly gets into trouble and gets a good beating from his father. In the next para, the writer says that साधारणपणे 10 वर्षे वयाचा स्वामी हा एक छोटा खोडकर मुलगा आहे. तो इंग्रजांची भारतावर राजवट असताना व्हेन ब्रिटिश वेअर रूलिंग इंडिया इन दॅट एरा स्वामी वॉज लिव्हिंग, म्हणजे ज्यावेळी भारतावरती इंग्रजांचं राज्य होतं त्या काळामध्ये स्वामी नावाचा मुलगा भारतामध्ये राहत होता. त्या वयातील अनेक मुलासारखे स्वामीही एका ठिकाणावर थांबत नाही. शाळेचा तिरस्कार करणारा, गणिताशी कायम वैर असणारा, शाळा म्हणजे त्यासाठी भयानक अनुभव असे. सदरील कथा ह्या मुलाच्या बाबतीत घडणाऱ्या घटनाबाबत, तसेच तो कसा सततच संकटात सापडतो आणि वडिलांचा मार कसा खातो याबद्दलची माहिती आपण ह्या पाठामध्ये बघायचं आहे. मिस्चिवस, नॉटी म्हणजे खोडकर, एरा म्हणजे टाईम, काळ, पिरियड, नाईटमेअर मीन्स अ व्हेरी फ्रायटनिंग एक्सपिरियन्स, एक भयानक अनुभव. नाव थर्ड पॅराग्राफ, स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटल किड अँड थिंक्स दॅट्स हिज वे ऑफ फेसिंग लाईफ, टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग, बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे. ॲज मेनी टीन्स बॅक देन, all he wants to do is play under the sun, kick something, climb a tree, break something, and harass somebody, unlike kids today. This, in fact, was and in most parts of India still is the life of a typical boy growing up. Technology isn't big in a kid's life. All they want is to play havoc. In this paragraph,
हरॅस somebody means ट्रबल, त्रास देणे. सेकंड वन इज टू प्ले हॅवॉक, टू प्रिव्हेंट नॉर्मल फंक्शन अँड कॉज डॅमेज, अनर्थ घडवणे. दीज आर दी 2 वर्ड्स इन दिस पॅराग्राफ. अशा प्रकारे हा स्वामी नावाचा मुलगा सतत बोलणारा बडबडणारा मुलगा आहे आणि विचार करतो की त्याच्या जीवनाला सामोरं जाण्याचा मार्ग हा सगळ्यापेक्षा वेगळा आहे, विचित्र आहे. तसेच परंतु तो सत्य एक कठीण मार्ग हे शिकतो. इतर त्याच्या वयामध्ये मुलाप्रमाणे त्यांना उन्हात खेळावेसे वाटते, कशाला तरी लात मारावीशी वाटते, झाडावरती चढावीशी वाटते, काहीतरी तोडमोड करावीशी वाटते, कोणाला तरी त्रास देणे आताच्या मुलांच्यापेक्षा विपरीत वेगळे. ही वस्तुस्थिती जी भारताच्या आजसुद्धा अनेक भागात आहे, विशिष्ट मुलांच्या वाढत्या वयाच्या जीवनाची होती. बालकांच्या जीवनात तंत्रज्ञानास महत्त्व असत नाही, त्यांना विध्वंसक खेळ आवडतात. कोणत्याही बाबीने स्वामी हा वाढत्या वयात एक वैशिष्ट्यपूर्ण मुलगा आहे, असा आपण ह्या पॅराग्राफमध्ये स्वामी या मुलाबद्दलची माहिती मिळते. इन दिस रिगार्ड नारायण गेट्स डीपली into the workings of Swami's 10-year-old mind, explaining exquisitely how he thinks and what his perspective of the world is. The reader does feel like Swami and gets very attached with the character as the story progresses. That's the magic of Narayanan. In this paragraph, exquisitely means in a pleasing manner, अत्यंत चांगल्या प्रकारे किंवा उत्कृष्टपणे. अँड सेकंड न्यू वर्ड इज पर्स्पेक्टिव्ह, मीन्स पॉईंट ऑफ व्ह्यू, दृष्टिकोन. इन दिस पॅराग्राफ द रायटर सेज, या बाबतीत 10 वर्षे वयाच्या स्वामीच्या मनाच्या हालचालीचा सखोल वेध नारायणांनी घेतलेला आहे. तो कसा विचार करतो, त्याच्या जगाबाबत त्याचा दृष्टिकोन काय आहे, त्याला जग कसं वाटतं हे तो उत्कृष्ट पद्धतीने विशद करतो, नमूद करतो, स्पष्टीकरण करतो. जशी कथा पुढे सरसावते, पुढे जाते, तसे वाचकास स्वामीसारखेच असल्यासारखे वाटते आणि तो बऱ्यापैकी पात्राशी जुडला जातो. ही एक जादू नारायण ह्या लेखाची आहे असं आपल्याला वाटते. नाउ नेक्स्ट पॅराग्राफ, सिग्निफिकन्स ऑफ द बुक मीन्स इम्पॉर्टन्स ऑफ द बुक. आर के नारायण यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं महत्त्व काय. स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण is not merely an artistic read that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values even if it is a teen book. आर के नारायण यांचे स्वामी आणि मित्र हे पुस्तक केवळ आनंदासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचण्यासाठीच नाही, तर किशोरवयीन पुस्तक असूनही हे खूप मूल्य रुजवते असे हे पुस्तक आहे. नेक्स्ट para, Swami and Friends is a good read for the kids and teens alike. Also, the book is widely used in the Asian continent as a study text for the students who study literature as a subject at schools. This doesn't mean that the book is filled with heavy grammar and technical jargon. Actually, the truth is in contrary to this. In this paragraph, technical jargon is a new word, and this meaning is language peculiar to clean profession etc. that others fail to understand. व्यवसाय, वर्ग इत्यादीनुसार विशिष्ट माणसांची इतरांना समजू न शकणारी परिभाषा होय. स्वामी आणि फ्रेंड्स हे किशोरवयीन मुलांसाठी आणि पौगंडावस्थेतील मुलांना चांगले वाचन साधन आहे. आशिया खंडात शाळा स्तरावर वाङ्मय विषय शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमात याचा समाविष्ट केला आहे. याचा अर्थ हा नाही की पुस्तक हे संपूर्णतः व्याकरणाने आणि तांत्रिक संज्ञाने भरलेले आहे. खरे तर सत्य त्यापेक्षा फार वेगळे आहे असे वाटते. स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन इन सच सिम्पल इंग्लिश इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट इट इज अ वर्क ऑफ सच अ लिटररी जेनियस like R. K. Narayan. The English used in this book is both plain simple, without any troubling words for the kids,
Also, the use of simple and short sentences adds to the simplicity of the book. ह्या पुस्तकामध्ये अशा प्रकारच्या भाषेचा वापर लेखकाने केला आहे की हे पुस्तक इतक्या सोप्या इंग्रजी भाषेमध्ये लिहिले आहे की ते आर के नारायण यांच्यासारख्या निष्णात लेखकाने लिहिले आहे अशी कल्पनाच करवत नाही. पुस्तकात वापरलेली इंग्रजी ही साधी, सोपी, सरळ आणि बालकांना न उमजणाऱ्या शब्दाविषयी आहे. तसेच साध्या आणि लहान वाक्यांच्या वापराने पुस्तकाच्या साधेपणात भरच पडते किंवा पडलेली आहे. इट इज मेन्शन्ड इन द डिस्क्रिप्शन that the book is about a mischievous 10-year-old Indian boy, and some parents may be concerned about the influence this will have on their already mischievous children. But the book is as such that it encompasses the mischief of the kids in a view of the kid, which is harmless and pure in his perspective. Also, amidst all the mischief and naughtiness, we actually find that Swami is a loving and a tender kid who is actually very sensitive. It is also a known fact that mischievous kids are the most sensitive and loving people of all. And R.K. Narayan does a great job conveying that to all of us. In this paragraph, there are two new words. First one is encompasses, सर्कल्स सराउंड, वेढा घालणे, सभोवती फिरणे. आणि सेकंड वन इज सेन्सिटिव्ह म्हणजे संवेदनशील. स्वामी आणि नारायण या पुस्तकामध्ये वर्णनात नमूद करण्यात आले आहे की हे पुस्तक एका 10 वर्षाच्या खोडकर भारतीय मुलाविषयी आहे आणि काही पालक अशी चिंता करतील की त्याचा परिणाम त्यांच्या अगोदरच खोडकर असणाऱ्या मुलावरती होईल. परंतु हे पुस्तक तर अशा प्रकारचे आहे की जे मुलांच्या खोड्यांचा अंतर्भाव करते, समाविष्ट करते, जे मुलांच्या दृष्टिकोनातून इजारहित आणि शुद्ध आहे. तसेच ह्या सर्व खोड्या आणि खोडकरपणा आहे. खरे तर आपण असे पाहतो की स्वामी हा एक खूप प्रेमळ व संवेदनशील बालक आहे, मुलगा आहे. तसेच ही वस्तुस्थिती आहे की खोडकर मुलेच फार संवेदनशील व सर्वांची काळजी घेणारे असतात आणि आर के नारायण यांनी ह्या सर्व गोष्टी आपल्यासाठी दिल्याने खूप मोठे कार्य केले आहे. ऑन द नेक्स्ट पेज नंबर 71. सो in conclusion, it can be said that this book is a good read for children of all ages who may just enjoy a good read or who may want to improve their English skills. सारांशामध्ये असे म्हणता येईल की सर्व वयोगटातील मुलासाठी पुस्तक हे फारच छान आहे. काहींना फक्त मजेशीर वाचण्यासाठी आणि ज्या मुलांना इंग्रजी सुधारावीशी वाटते त्यांच्यासाठी हे पुस्तक फार छानच आहे. अबाउट द ऑथर, लेखकाविषयी थोडीफार माहिती. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स ऑफ ऑल टाईम, आर के नारायण. आर के नारायण is responsible for many of the outstanding literary works India has ever produced, and this book in particular captures the essence of India under British ruling and the mind and life of a typical teenage kid. In this paragraph, essence is a new word. Essence means spirit, आशय किंवा सार. स्वामी आणि मित्र या पुस्तकाचे लेखक आर के नारायण हे आतापर्यंतच्या सर्वात महान भारतीय लेखकापैकी एक आहेत आणि होत. भारतीय उत्कृष्ट वाङ्मय कार्यात आर के नारायण यांचा मोलाचा वाटा आहे, सहकार्य आहे. आणि ह्या पुस्तकातील काही पाठ हे इंग्रजांच्या अधिपत्यात असताना काही विशिष्ट बालकांची भारतीय चैतन्य, त्यांचे मन आणि जीवन याबाबत कथन करते. अदर ग्रेट वर्क्स बाय नारायण इन्क्लूड, तसेच नारायण यांचे आणखी काही विख्यात लेखन किंवा पुस्तकाबद्दलची माहिती. मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स अँड मेनी मोर लिटररी वर्क्स सच ॲज
द रामायणा, अ शॉर्टन्ड मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन इपिक, अँड द महाभारता, अ शॉर्टन्ड मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन इपिक. गो टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड. नारायण यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्या पुस्तकाबद्दलची काही माहिती किंवा त्यांची नावे: मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स अँड अनेक तसेच वाङ्मयीन लेखक असे दि रामायण, भारतीय महाकाव्याची आधुनिक संक्षिप्त गद्य आवृत्ती, दि महाभारत, भारतीय महाकाव्याची आधुनिक संक्षिप्त कथा गद्य आवृत्ती. इन दिस पॅराग्राफ हेर इज अ न्यू वर्ड, इपिक म्हणजे महाकाव्य. अ लॉंग पोएम अबाउट ॲक्शन्स ऑफ ग्रेट मेन ऑर विमेन म्हणजे महाकाव्य. इन इंडिया देर आर 2 एपिक्स, महाभारत आणि रामायणा. खरंच तुम्हाला आवड असेल तर त्यावर आपण नजर टाकावे असे वाटते. इन दिस वे, सो फार वी हॅव सीन दॅट इन दिस लेसन बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण. आपण ह्या पुस्तकामध्ये स्वामी हू इज व्हेरी मिस्चिवस अँड टॉकेटिव्ह, स्वामी नावाचा मुलगा तो किशोरवयीन आहे, तो खोडकर आहे, तो नेहमी बडबड करतो, अशा मुलाबद्दल, अबाउट द ग्रामर अँड लँग्वेज, त्या पुस्तकातील ग्रामरबद्दल, व्याकरणाबद्दल, त्याच्या भाषेबद्दल, अँड अबाउट द रायटर अँड हिज वर्क्स, त्या लेखाबद्दल आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाबद्दलची माहिती आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू व्हेरी मच.